कोल्हापूर हद्दवाढीला 20 गावांचा तीव्र विरोध आहे। योग्य सुविधा द्या, मगच हद्दवाढ करा। कोल्हापूरकरांनी ही मागणी केली आहे। कोल्हापूर शहराची हद्दवाढ लवकरात लवकर होईल आणि कमीत कमी 8 गावं या हद्दवाढीमध्ये समाविष्ट केली जातील अशी चर्चा झाली। मात्र हद्दवाढ विरोधी कृती समितीने याला तीव्र विरोध केलाय। या गावातील सरपंचांशी आता बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांनी। काल 20 गावांनी बंद पाळला होता आणि काल मंत्रालयामध्ये मुख्यमंत्र्यांच्या समवेत खासदार आमदारांची बैठक झाली आणि त्यामध्ये 8 गावं समाविष्ट करावे असा एक चर्चा चालू झाली। त्या चर्चेनंतर ज्या 8 गावांचा समावेश होणार आहे त्यातले सरपंच आपल्यावर बोलणार आहेत। काल आपण गावामध्ये बंद पाळला होता आणि आता 8 गावं घ्यायची आहेत, तर त्याबद्दल आपलं काय मत आहे? कोल्हापूर महानगरपालिका हद्दवाढ विरोधी कृती समितीच्या वतीनं काल 100% 20 गावं आम्ही बंद केली आणि कालच दुपारी मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब आणि खासदार आणि आमदारांची म्हणजे ज्या मतदारसंघातली गावं जातात किंवा घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे त्या आमदारांना वगळून त्यांनी बाकीच्यांची मीटिंग घेतली। एक म्हणजे ही बैठक अनधिकृत आहे। ज्या मतदारसंघातले ज्यांचे गावं जातात म्हणजे करवीरचे लोकप्रतिनिधी असतील, दक्षिणचे असतील, यांना न विचारता बैठक घेतल्यामुळे ही बैठक अनधिकृत आहे। त्याच्यानंतर जरी 8 गावांचा त्यांचा प्रस्ताव जरी असला तरी सुद्धा आम्ही 20च्या 20 गावं एकत्र आहे, कायमपणे एकत्र राहणार आणि याच्या पुढे सुद्धा जे जे काय आंदोलन करायला लागेल तीव्र स्वरूपाचं ते आम्ही करणार आहे। ह्या शासनाची इंग्रजांची एक वृत्ती होती, तोडा फोडा आणि सोडा, तसं ह्या शासनानं 42 गावावरनं 20 गावं, 20 गावावरनं 15 गावं, 15वरनं आता 10वरनं 6वर 8वर आलेत। ते म्हणजे तीच नीती ही अवलंबल्यात काय अशी आम्हाला आता शंका यायला। भविष्यामध्ये दक्षिणचे आमदार आणि करवीरचे आमदार यांना बरोबर घेऊन ह्या लढ्याचा तीव्र करून याचा निर्णय घेण्याची आमची क्षमता आहे। अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर। एरंडोलमधील तेजस महाजन हत्येप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे, तर एक आरोपी अद्यापही फरार असल्याची माहिती आहे। या हत्येवेळी तिघेही दारूच्या नशेत असल्यानं धक्का लागल्यानं तेजसची हत्या झाली। जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातल्या रिंगणगाव इथल्या बेपत्ता 13 वर्षीय तेजस महाजन या तरुणाची हत्या झाल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली होती। या प्रकरणात पोलिसांनी आता 2 आरोपींना अटक केली आहे, तर तिसऱ्या आरोपीचा पोलिसांकडून शोध घेतला जातोय। मुलांचा मृतदेह आढळून आले होते। त्या मृतदेहात गळ्यावरती एक जखमा होता आणि ते मरण अवस्थेत मिळाले होते। मग त्याच्या अनुषंगाने मर्डरचा गुन्हा दाखल करून पुढील तपास करायला सुरू केला। पुढील तपासादरम्यान 3 आरोपी जे तिथं त्या गावात कामानिमित्त आले होते आणि मध्य प्रदेशचे रहिवासी आहे, 3 आरोपी गावात नाही आहेत असं निष्पन्न झालं। मग 3 आरोपींचा आम्ही शोध सुरू केला। एका आरोपींना आम्ही आमचाच बॉर्डरवरती त्यांना पकडण्यात आला। त्यांना आरोपींना तपासादरम्यान त्यांनी मर्डर करण्याची कबुली दिलेली आहे।